नमस्कार. कविताच रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमण ढोकळा. ढोकळा बनवत असताना खूप जणांचा ढोकळा बिघडतो, पातळ होतो, कच्चा राहतो किंवा लाल पॅचेस येतात. ते येऊ नये म्हणून आपण आज एक ट्रिक वापरणार आहोत आणि ढोकळा आपला व्यवस्थित पिवळा कसा दिसेल हे पण सांगणार आहे. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घातल्यावर खूप जणांचा ढोकळा लालसर होतो, पण काय घातल्यानंतर होत नाही हे सांगते मी. त्यासाठी अर्धी वाटी पाणी घातले आहे. 1 वाटी बेसन असेल तर अर्धी वाटी पाणी घालायचे आहे. याला मिक्सरमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. आता यात थोडंसं इनो घातलं आहे. अर्धा पॉकेट मी इनो घातले आहे. इनोला हे करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे. आणखी थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण एक कुकरचा डबा घेतला आहे. त्याला तेल सर्व बाजून लावून घ्यायचे आहे. तेल व्यवस्थित लावून घेतलं की त्यात आपण हे बॅटर ओतायचे आहे. आता आपण हे बॅटर ओतले आहे. हे पहा किती एकदम पिवळसर छान झालेलं आहे. अगदी चिमूटभर हळद टाकली आहे. वरून थोडी काश्मीरी लाल तिखट टाकायचे. यामुळे ढोकळा एकदम छान दिसतो आणि चवीला पण छान लागतो. आता आपण याला गॅसवर एक कढई ठेवली आहे. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे. त्याच्यामुळे ढोकळा छान दिसतो. पातेल्यात एक पाणी ठेवले आहे. त्याच्यावर एक जाळी ठेवली आहे, स्टँड ठेवले आहे आणि त्यावर आता मी हे कुकरचा डबा ठेवलेला आहे. आता याला वरून ताटली पॅक झाकून घ्यायची आहे. एक 10 मिनटासाठी गॅसवर त्याला स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे तडका करू. यासाठी 5-6 मिरच्या तळून घेतल्या आहेत. मिरच्या तळून झाल्या की तर आता मी ढोकळा लाल का होतो हे सांगते. ढोकळा जर आपण करत असताना हळद घातली आणि त्यात जर आपण खायचा सोडा वापरला तर ढोकळा हा आपला लाल होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण हळद घालतो त्यावेळेस खायचा सोडा घालायचा नाही, इनो वापरायची. इनो घातला की पिवळा छान ढोकळा होतो. आणि जर खायचा सोडा वापरायचा असेल तर आपण हळद अजिबात घालायची नाही, म्हणजे लाल पॅचेस येणार नाही, ढोकळा चांगला होतो. आता आपण या जिरे मोहरी टाकून घेतली आहे. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 4 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. आता थोडंसं पाणी घालून याला चांगली उकळू येऊ द्यायचं आहे. यात अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसामुळे आंबटसरपणा छान लागतो. आणि चवीनुसार मीठ अगोदर पण घातलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडे घालायचं आहे. आणि 1 चमचा साखर घालायची आहे. आंबट गोड चवीमुळे ढोकळा खूप छान चविष्ट होतो. आता याला आपण व्यवस्थित उकळू द्यायचे आहे. आता याला उकळी आलेली आहे. आता आपला ढोकळा तयार झाला का हे बघू. ढोकळा तयार झाला का पाहण्यासाठी पेन असेल तर पेन घालून बघा, नाहीतर माझ्याकडे नाही म्हणून मी सुरीनं चेक करत आहे. जर सुरीला अजिबात लागला नाही तर आपला ढोकळा एकदम तयार झाला. माझा ढोकळा तयार झालेला आहे, काढून घेत आहे. आता ढोकळ्यावर हे पाणी घालून घेऊ. सर्व बाजूने सुरीने कडा सोडवून घ्यायचे आहेत आणि याला आता आपण ताटलीत काढून घेऊ. हा पहा, माझा ढोकळा एकदम जाळीदार व्यवस्थित झाला आहे. अजिबात तुटला नाही किंवा कच्चा पण राहिलेला नाही. एकदम स्पंजी छान ढोकळा झालेला आहे. जरी तुम्ही पहिल्यांदा करणार असला तरी पण तुमचा ढोकळा ह्या पद्धतीने केलं तरी चुकणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा खूप स्पंजी आणि छान ढोकळा होतो. आता याचे आपण काप करून घेऊ.
याचे उभे आडवे काप करून घेतले की आता आडवे पण काप करून घेऊ. आता याच्यावर आपण व्यवस्थित केलेला तडका घालून घेऊ. तडका सर्व बाजूने घालून घ्यायचे आहे. याचे आंबट गोड चवीमुळे आणि या पाण्यामुळे ढोकळा एकदम खातेवेळेस खूप जणांना कोरडा ढोकळा लागत असतो, पण अशा पद्धतीने केले तर अजिबात कोरडा लागत नाही आणि ढोकळा खूप छान नंबर 1 व्यवस्थित होतो. चवीला पण सुंदर लागतो. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.